तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 5 दौंड या पेपरसाठी जो की पुन्हा होणारे रिपीट पेपर त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जो की पेपर 24 मे 2026 रोजी होणार आहे. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन 1 288, ऑप्शन 2 560, ऑप्शन 3 345, ऑप्शन 4 890. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे 288. एकूण 288 महाराष्ट्र विधानसभेची जी संख्या आहे, सदस्य संख्या, ती 288 आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? ऑप्शन 1 28, ऑप्शन 2 56, ऑप्शन 3 78, ऑप्शन 4 89. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे 78. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या आहे ती 78 आहे. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडून दिले जातात? ऑप्शन 1 28, ऑप्शन 2 56, ऑप्शन 3 78, ऑप्शन 4 48. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे 48. तर एकूण 48 खासदार हे लोकसभेवर निवडून देतात. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? ऑप्शन 1 26, ऑप्शन 2 19, ऑप्शन 3 7, ऑप्शन 4 30. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे 19. एकूण 19 राज्यसभेवर जे खासदार आहे ते निवडले जातात. पुढचा प्रश्न बघूयात. पण हे जे प्रश्न आहेत हे वारंवार स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती 2026 SRPF 2026 मध्ये विचारण्यात आलेले, जसेच की महानगरपालिका भरती, नगर परिषद भरती, सरळ सेवा, MPSC या सर्व ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये हे अत्यंत महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. नक्कीच हे पाठच करून ठेवा. प्रश्न क्रमांक 5, राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? ऑप्शन 1 राष्ट्रपती, ऑप्शन 2 मुख्यमंत्री, ऑप्शन 3 राज्यपाल, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन 1 यशवंतराव चव्हाण, ऑप्शन 2 नितेश राणे, ऑप्शन 3 बाळासाहेब ठाकरे, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? ऑप्शन 1 श्री प्रकाश, ऑप्शन 2 राममोहन रॉय, ऑप्शन 3 बाळासाहेब, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे श्री प्रकाश. तर श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहेत. ह्या जे प्रश्न आहेत हे वारंवार म्हणजेच की हमखास विचारण्यात येतात स्पर्धा परीक्षांमध्ये. 1 ते 2 मार्क हे नक्कीच देतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, प्रश्न महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 8, विधानसभेचे कामकाज कोणाच्या अध्यक्षतेखाली चालते? ऑप्शन 1 अध्यक्ष, ऑप्शन 2 विधानसभा अध्यक्ष, ऑप्शन 3 महसूल मंत्री, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे विधानसभा अध्यक्ष. आता इथे ऑप्शन 1 अध्यक्ष पण बरोबर येऊ शकतं, पण जर ऑलरेडी आपल्याला जर ऑप्शन नंबर 2 मध्ये विधानसभा अध्यक्ष असा ऑप्शन दिलेला आहे तर ते चूज करा, ते योग्य ठरेल. प्रश्न क्रमांक 9, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे? ऑप्शन 1 10%, ऑप्शन 2 35%, ऑप्शन 3 70%, ऑप्शन 4 50%. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 50%. तर 50% आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना देण्यात आलेलं आहे आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे महिलांसाठी. प्रश्न क्रमांक 10, पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य होते आहे? ऑप्शन 1 10वे, ऑप्शन 2 8वे, ऑप्शन 3 7वे, ऑप्शन 4 9वे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे 9वे. तर पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील 9वे राज्य ठरलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, हमखास स्पर्धा परीक्षा 2026 मध्ये येऊ शकतो आणि डिसेंबर 2026 मध्ये पोलीस भरतीची पुन्हा 20,000+ पदे निर्माण होणार आहेत. त्यासाठी तयारी चालू ठेवा. प्रश्न क्रमांक 11, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ऑप्शन 1 जिल्हाधिकारी, ऑप्शन 2 तहसीलदार, ऑप्शन 3 आमदार, ऑप्शन 4 मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12, महानगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात? ऑप्शन 1 जिल्हाधिकारी, ऑप्शन 2 महापौर, ऑप्शन 3 खासदार,
ऑप्शन 4 यापैकी नाही. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महापौर. तर महानगरपालिकेच्या प्रमुखाला महापौर असे म्हणण्यात येते. प्रश्न क्रमांक 14. पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो? ऑप्शन 1 जिल्हा परिषद अध्यक्ष, ऑप्शन 2 नगरसेवक, ऑप्शन 3 जिल्हा परिषद अधिकारी, ऑप्शन 4 तहसीलदार. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जिल्हा परिषद अध्यक्ष. नीट लक्षात ठेवा, जिल्हा परिषद अध्यक्ष वेगळे असतात आणि जिल्हा परिषद अधिकारी हे वेगळे असतात. तर पंचायत समितीचा सभापती जो आपला राजीनामा आहे तो जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देतो. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात वसंतराव नाईक समिती या शिफारसीनुसार कोणती व्यवस्था लागू करण्यात आली? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याच्यावरनं कळेल की तुमचा अभ्यास किती आहे. तर 2026 डिसेंबरमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी पोलीस भरती 2026 परत एकदा पदे भरण्यात येणार आहे. तर त्यासाठी आपण हे सगळे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. डेली आपली सिरीज चालू येणार आहे. नवीन असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.